नाशिक शहरातील सिडको परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहनातून आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं हातात तलवार कोयता घेऊन परिसरात धुडगूस घातलाय. त्रिमूर्ती चौक आणि कमलनगर परिसरात काल रात्री 9 वाजताच्या सुमारास या टोळक्यानं नागरिकांच्या घरांवर आणि वाहनांवर हल्ला केला. अवघ्या काही मिनिटातच अनेक वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवण्यात आली. फिल्मी स्टाईल चारचाकी वाहनात मागील बाजूला बसून आलेल्या 10 ते 12 जणांनी परिसरात हैदोस घातल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. ही टोळी एका विशिष्ट व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी आलेली होती, मात्र ती व्यक्ती न सापडल्यानं परिसरातील वाहनांची तोडफोड केल्याची माहिती समोर येते. विशेष म्हणजे 25 जानेवारी रोजी सिडको परिसरात अशाच प्रकारे काही तरुणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्यात आली होती. सलग 2 दिवस घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांचं भीतीचं वातावरण पसरलंय. आता 9-9:30च्या दरम्यान इथं काय झालं म्हणा, एक पिकअप भरून पोरं आले इथं आणि आम्ही जेवण करत होतो, सगळी पब्लिक सगळे घरात होते. तेवढ्यात इथं एक पिकअप भरून पोरं आले, 30-40 जण आले. तेवढ्यात मी माझी पिकअप आहे तर मी घरात जेवण करत होतो, तर मी बाहेर आलो, पाहिलं काहीतरी आरडाओरडा चालू होता. तेवढ्यात ते इकडे आले तर माझ्या गाडीची काच फोडली. मी त्याच्या मागून विचारायला गेलो का कोण आहे बा माझ्या गाडीची काच फोडली, तर तेवढ्यात माझ्यावर कुऱ्हाड, कोयता, तलवार, त्यांच्याकडे इवन मला तर वाटतं बंदूक पण होती. तर त्यांनी डायरेक्ट माझ्या अंगावर असे वडले, तलवारीने असं वडलं, तर माझ्या मंडळीने मला मागं खेचलं. तर मी वाचलो तेवढ्यात आणि ते पळाले पुढं लगेच. तर पिकअप भरून माणसं होते, फार म्हणजे जवळपास 30-40 जण होते ते त्याच्यात. तर त्याच्यात तुम्ही बघा त्यांना काय करायचं, पोलिसांना आमचं काही कल्पना कुठल्या पोर होते, काहीच आयडिया नाही आम्हाला, कुठले परिचयाचे कुठले नाही, काहीच आयडिया. या संदर्भात पोलीस स्टेशनला कळवलं. हो, आम्ही फोन केला पोलिसांना, पोलिस आले, त्यांनी बघितलं आणि गेले. ते परत त्यांना कुठं कॉल आला म्हणून. इतका प्रचंड वेगात आवाज झाला आणि त्याच्यामुळे काय झालं, आमच्या घरात जेवण करता करता त्या मुलीचा हात सुद्धा त्या भाजीत पडला. त्या मुलीला आता आम्ही इतक्यात हॉस्पिटलला पण घेऊन गेलो. तुमचं नाव काय? मंगला. बरं, काय प्रकार घडला? आम्ही चक्कर मारायला चाललो होतो, मी तिकून पळत आले तर आम्हाला गर्दीमध्ये आम्हाला आमच्यावर असायचं वार केला, म्हणजे पुरस असं दाखवलं होतं आम्हाला. कोण पोरं होते काय? काय ओळखून नाही आले काहीच नाही. आता आम्ही तर घरात होतो, आम्हाला तर काहीच माहिती. टेम्पो मध्ये आले होते, 5 व्हीलर मध्ये, आणि त्यांनी येत शिव्या देतच आले. ते एकमेकाच्या आईमाईवरती शिव्या देत आले आणि अशा गाड्या काठ्यानं मारत मारत गेले गाड्यांवरती. आमची गाडी फोडली, समोरची एक गाडी फोडली. बरं, किती टवाळखोर होते? 10-15 होते ना. 10-15. कुठले होते, काही कल्पना नाही, काहीच कल्पना मला नाही माहिती. या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला कळवलं. नाही, आता फोन केला आता होता. फोन केला तेवढंच, नाही तर काही कळवलं नाही कोणाला. बरं, किती गाड्या फोडल्या? 2 गाड्या. 2. बरं, आमचं तर काही कोणाचे संबंधही नाही, कधी कोणाचे हे पण नाही, आम्ही कोणाच्या घेण्यात देण्यात पण नसतो कधी. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. फुटेजच्या आधारे पोलीस तपास सुरू आहे. एकूणच कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा अशी ओळख बनत चाललेल्या मुख्य नाशिक शहरातच वारंवार गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होते. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच यामुळे स्थानिक नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.